प्रश्न क्रमांक 22. कुणाल उत्तरेकडे 10 किलोमीटर चालत जातो. नंतर तेथून 6 किलोमीटर दक्षिणेला चालत जातो. आलं? हा. पुढे पूर्व दिशेला 3 किलोमीटर चालतो. पुढे पूर्व दिशेला 3 किलोमीटर चालतो. तर तो त्याच्या मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आणि कोणत्या दिशेला येऊन पोहोचतो. तर तो त्याच्या मूळ ठिकाणापासून किती अंतरावर व कोणत्या दिशेला येऊन पोहोचतो. ये पुढे. झालं? किती लोकांचं झालं? बस. बस 2च लोकांचं. विकी हा लाकूड तोडतोय. लाकूड तोड. कुणाल उत्तरेकडे 10 किलोमीटर चालत जातो. कुणालचं मूळ ठिकाण घेतलं. कुणाल उत्तरेकडे 10 किलोमीटर चालत जातो. किती किलोमीटर? 10 किलोमीटर. गेला. दुसरी लाईन. नंतर तेथून 6 किलोमीटर दक्षिणेला चालतो. म्हणजेच परत त्याच रेषेने येईन खाली. पण किती रे? 6. म्हणजे थांबला. ही टोटल लाईन कितीची? टोटल 10 ची. मग रिटर्न परत दक्षिणेकडे म्हणतो ना. दक्षिण म्हणजे काय? खालच्या साईडला. मग इकडे नाही येणार. इथे जाईन का तो? नाही. कारण की तो काय म्हणतोय, फक्त तो रिटर्न येताना 6 किलोमीटर आला. म्हणजे टोटल लाईन कितीची होती? 10 ची. इथून ते इथपर्यंत ही टोटल लाईन होती 10 किलोमीटरची. तोपर्यंत तो रिटर्न आला. किती रे? 6. किती रिटर्न आला? मग ही उरलेली लाईन कितीची? बरोबर. आणि मग रिटर्न आला. तिथून तो परत पूर्वेकडे किती रे? 3 किलोमीटर गेला. म्हणजे हे 3 किलोमीटर. तर त्याचं म्हणणं आहे, तर तो मूळ ठिकाण, आता तो इथे आहे ना, तर तो मूळ ठिकाणापासून कोणत्या दिशेला असेल. दिसला? कर्ण दिसला का? कोणाकोणाला दिसला? शाबास. म्हणजे काय आहे ना, इथं पा एकदम सोपं सांगतो. पहिले तो वरती गेला 10. मग तिथूनच परत रिटर्न झाला. पण रिटर्न होताना किती झाला? 6. किती? आणि मग पूर्वेकडे गेला 3. म्हणजे ही आकृती अशी तयार झाली. प्रश्न असा आहे की मूळ ठिकाणापासून, आपलं मूळ ठिकाण होतं ना, तर मूळ ठिकाणापासून हा एक कर्ण बनतोय आणि हा एक कर्ण बनतोय. पण हा कर्ण आपल्या काही कामाचा नाहीये. आपला कर्ण कोणता कामाचा? मूळ ठिकाणापासून ते एंडिंग पॉइंट पर्यंत किती अंतर आहे? मग एक अंतर तर हे भेटलं 3.
जे गणितातच दिलं होतं. आणि हे टोटल लाईन होती 10ची, 10 मधून हे 6 गेले, ही किती? जे पहिली बाजू 3, दुसरी बाजू 3चा वर्ग 4चा वर्ग, टोटल म्हणजे कर्ण बरोबर 5 किलोमीटर. आता आहे दिशाचा नंबर. उत्तर 5 किलोमीटर आलं बस. मग आता मूळ ठिकाणापासून दिशा, हे बाय, हे उत्तर, दक्षिण, पूर्व, ही साईड की ईशान्य. 5 किलोमीटर ईशान्य उत्तर पाहिजे. दोन्ही बरोबर होते का? करेक्ट. चला घ्या पुढे. आलं का? लिहायचंय, लिहू शकता. हे नाही लिहायचं, ते लिहायचं. मी तुम्हाला याची भरपूर प्रॅक्टिस दिली आहे की हे मूळ ठिकाणे, हे मूळ ठिकाणे, आणि समजा ही उत्तर दिशा असेल तर मग ही दिशा कोणती, असा प्रश्न येतो. दिली की नाही आपण याची प्रॅक्टिस? मग ईशान्य उत्तर पाहिजे होतं. चला या पुढचा प्रश्न. संतोष दक्षिणेकडे तोंड करून उभा होता. संतोष दक्षिणेकडे तोंड करून उभा होता. तो उजवीकडे 45 अंश वळला. तो उजवीकडे 45 अंश वळला. तर त्याच्या मागची दिशा कोणती? तर त्याच्या मागची दिशा कोणती? ते उत्तर झालं नाही. शाबास. आकृती काढली का? तू बघा हवेत उत्तर कस काय देते? वायव्य. तू आकृती काढ अगोदर. बिना आकृतीचं कोणी सोडवत आहे? हा. वायव्य. 2 लोकांचं वायव्य आलं. हा. चला लक्ष द्या सगळ्यांनी. सगळ्यांनी बोर्डवर लक्ष देणे. पहिला मुद्दा हा पॉइंट बंद करा की 2 जण मिळून गणित सोडवताय. हा. मी ज्या पद्धतीनं सोडवतोय अपेक्षित आहे की तुम्ही त्या पद्धतीने गेले पाहिजे. मोठे गाणं आपलं. वाचा प्रश्न. संतोष दक्षिणेकडे तोंड करून उभा होता. दक्षिणेकडे आलं का? दक्षिण म्हणजे खाली, उत्तर म्हणजे वरती. उजव्या हाताला पूर्व, डाव्या हाताला. हे तर पार झाला असेल आता. 5वा 6वा दिवस लागला आपला. त्यानंतर तो उजवीकडे 45 अंशातून वळला. 45 अंश जर आपल्याला काढायचा आहे तर आपल्याला आपल्या 4 दिशा माहिती पाहिजे. ही आपली दक्षिण आहे, उत्तर आहे, पूर्व आहे, पश्चिम आहे. 45 अंश पूर्वेकडे, सॉरी उजवीकडे म्हणजे हे, आणि त्याचं तोंड इकडे म्हणजे त्याचं तोंड नैऋत्येला. त्याचं तोंड, तर त्याच्या मागची दिशा म्हणजे मागची दिशा, अंडरलाईन. मागची दिशा म्हणजे 180 अंश. मागची दिशा. आपण तिथे काय पाहिलं होतं? मागे फिरला पाहिलं होतं का? मागे फिरला म्हणजे नैऋत्येच्या अपोजिट. ही कोणती? ईशान्य. आणि ही लोकांच्या लक्षात राहत नाही. बाकी 7च्या 7 लक्षात राहतात, पण ती ईशान्य लक्षात राहत नाही. जसं 1-2 मध्ये 65 नंतर 67 बोलता काही काही, तर ते सायंटिफिक कारण राहतं. काही काही गोष्टी लक्षात राहत नाही. तर तसं ते ईशान्य दिशेवर जास्त प्रश्न याच्यासाठी येतात की ही दिशा लोकांच्या लक्षात राहत नाही. ही कशामुळे लक्षात राहते? याच्यामुळे आपल्याला पाऊस पडतो. याच्यामुळे आपल्याला पाऊस पडतो. नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे पाऊस पडतो. दुसरं, आता ही आपल्यासाठी सोपी का बघ, कारण की दिशा कोणती आहे? पश्चिम. पश्चिमेला कोणतं ठिकाण आहे? मुंबई. पश्चिमेला काय आहे? समुद्र. पश्चिमेला काय आहे? समुद्र. पश्चिमेला काय आहे? कोकण. मग पश्चिम आणि दक्षिण याच्यामधली दिशा कोणती? नैऋत्य. तर ही पाठ आहे आपली, बरोबर आहे की नाही?
त्याच्यानंतर ही आपण पाठ केली आहे आदनपवासाठी, त्याच्यामुळे ही पण लोकांची पाठ आहे त्या ट्रिकमुळे. उरल्या दोन दिशा, ईशान्य आणि वायव्य. दोन प्रश्न फिरता याच्यावर ना याच्यावर. त्या दोघींपैकी कठीण मग ही ईशान्य. ठीक आहे, आलं उत्तर? कोणाकोणाचं उत्तर आलं होतं? हा, वायव्यवाले कस काय चुकले? हा, मग आता उजवा आणि डावा साईड याच्यामुळे कन्फ्युजन झालं. म्हणजे तो जर खाली उतरला तर ही त्याची उजवी साईड, ही त्याची डावी साईड. इकडे असला तर ही त्याची उजवी साईड, ही डावी. उभा आहे तर ही उजवी आणि ही डावी. आता आडवा आहे, ही उजवी आणि ही डावी. त्याच्याकरता प्रॅक्टिस महत्वाची आहे. आता इथे चुकलं तर चालतंय, परीक्षेच्या दिवशी चुकला तर 1 मार्क म्हणजे 1 वर्ष आहे बरं का. 1 मार्क म्हणजे, आणि हा कोणाचा चुकत नाही, चूक कोणाची होत नाही, जो प्रॅक्टिस करतो त्याची चूक कधीच होत नाही. आता तुम्ही पाहिले असतील की आपण या दिशा टॉपिक मध्ये मी कमीत कमी ही आकृती, कोणती आकृती म्हणतोय मी, ही आकृती किती वेळा काढली असेल, किती वेळा काढली असेल? कमीत कमी 200-300 वेळा, जे की तुम नवीने काढली. समजताय का? म्हणजे मी झोप मध्ये बी तुम्ही मला सांगितलं आता सर ही ईशान्य, तर बाय डोळे बंद करीसन चौका मारेन आणि ही ईशान्य कर. हे बाय तू विचार करशील की ईशान्य हा उत्तर आणि पूर्वजामध्ये, मी ते नाही करणार. मी प्रॅक्टिस, मी असा कधी कंटाळा केला का? मी एकदम कमी वेळा लिहितो असं, आणि जास्त वेळा असंच लिहितो, पूर्ण लिहितो. मला कंटाळा नाही लिहायचा. मी प्रत्येक प्रश्न लिहितो जरी समजला तरी. कायसाठी? प्रॅक्टिस. की ही प्रॅक्टिस आपल्याला कुठे कुठे मोबदला देऊनच जाईल. समजताय का? ते जे जुने प्रश्न राहतात ना आपले, जे परीक्षेला येऊन गेलेले, जे परीक्षेला येऊन गेलेले, ते आपल्याला कधी कधी पाताक्षणी सुटून जातात आपले. मग आणि कधी काही ऑप्शन आपल्या ओळखीचे होऊन जातात की आपल्याला वाटतं की हा प्रश्न मी कुठेतरी सोडवलेला आहे, तर मी याचं उत्तर हेच लिहिलं पाहिजे, जीके मध्ये असो का मराठीमध्ये असो. म्हणजे समजलं का? समजलं का? कोण कोण प्रॅक्टिस करत? आम्हाला तर माहिती, तुम्ही हातवरी काही सण ते मला दाखवता फक्त एवढंच आहे. ह्या वाक्यप्रचाराचा अर्थ कोण सांगतो? मी रोज तुम्हाला एक प्रश्न देणार आहे. आता आपला माइंड एकदम क्रिएटिव्ह माइंड आहे. क्रिएटिव्ह माइंड म्हणजे काय? की मी विचारच करत राहतो, पोरांना अजून काही नवीन देऊ शकतो. मी तुम्हाला रोज एक प्रश्न देणार आहे असा. हा, वाक्यप्रचार. वाक्यप्रचार म्हणजे काय? असतं काही आणि अर्थ राहतो काही. हा, म्हणजेच प्रिव्हियस इयरवर तुमची पकड नाहीये. तुमचाच प्रश्न आहे पोलीस भरतीचा, मला माहिती होता आणि तुम्हाला माहित नाही. स्तुती करणे, आता स्तुती समजणार नाही, प्रशंसा करणे. आता प्रशंसा नाही समजलं तर डायरेक्ट पाणी घ्यायचं, नाक टाकायचं आणि मर जायचं. चहा करणे म्हणजे स्तुती करणे, प्रशंसा करणे. हा झाला तुमचा एक प्रश्न. आज तुम्हाला अजून 2 प्रश्न देऊन देतो. एक राहतो कृतज्ञ आणि एक राहतो कृतज्ञ. कृतज्ञ आणि दुसरा राहतो कृतज्ञ. हा पोलीस भरतीचा आवडता प्रश्न आहे. कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणारा. कृतज्ञ, ज्ञ म्हणजे जाणणारा, केलेले उपकार. आणि कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार न जाणणारा, म्हणजेच विसरणारा. झाले 3 प्रश्न दिले तुम्हाला. समजलंय? चला, प्रश्न क्रमांक 24. एक कुत्रा पूर्वेकडे
19 फूट पळत गेला. एक कुत्रा पूर्वेकडे 19 फूट पळत गेला. 19. एक कुत्रा पूर्वेकडे 19 फूट पळत गेला. 4 वेळा बोलला तरी बी लिहत नाही. म्हणजे काय बुद्धी आहे हिंदी. आणि उजवीकडे वळाला. आणि उजवीकडे वळाला व तिथून 9 फूट पळाला. 9 व तिथून 9 फूट पळाला. उजवीकडे टर्न मारला आणि 9 फूट पळाला असा त्याचा अर्थ आहे. झालं. 9 फूट पळाला आणि तिथून उजवीकडे 9 फूट पळाला. आणि तिथून उजवीकडे 9 फूट पळाला. इथपर्यंत आले. नेक्स्ट. पुन्हा डावीकडे वळून पळाला. पुन्हा डावीकडे वळून पळाला. क्लिअर. डॉट दिला. पुन्हा डावीकडे वळून 12 फूट पळाला. पुन्हा डावीकडे वळून 12 फूट पळाला. फास्ट होत आहे का? हा, तुम्ही थोडा स्पीड वाढवा लिहिण्याचा. उत्तर लिहिताना काढायचं नाही, पहिले लिहून घ्या आणि मग आरामशीर काढा. पुन्हा डावीकडे वळून 12 फूट पळाला. इथपर्यंत आले. आणि शेवटी डावीकडे 6 फूट पळाला. आणि शेवटी डावीकडे 6 फूट पळाला. ओ, किती टर्न मारले ऐका. आता काल तुम्हाला एक प्रश्न असा सांगितला होता, कापलेवाला आणि डिस्टन्स वाला. तो क्लिअर झालाय का? क्लिअर झालाय का सगळ्यांचा? कापले म्हणजे एक्झॅक्ट किती चालतोय आणि दोघांमधलं अंतर किती येत आहे, शॉर्टकट आहे. त्या पद्धतीनेच आता एक ट्रिक देऊन जातोय. आता ही ट्रिक लगेच लक्षात येत नाही. 14 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ट्रिक मागे. या पद्धतीचा प्रश्न आहे. इकडे जातोय, मग 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 इकडे जातोय, कमीत कमी 5-6 टन मारतोय की नाही? तर अशा प्रश्नामध्ये आपल्याला अंतराशी काहीच घेणं देणं राहत नाही. अशा प्रश्नामध्ये तो प्रश्न काय विचारेन, त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे. आणि आपण विचार करतो आता कोणता कोण बनील, पायथागोरस कुकडे पाहतोय हा. म्हणजे तुम्हाला फक्त त्याचे टर्न व्यवस्थित मारणे आणि मूळ ठिकाणापासून पाहायचंय की ते कोणत्या दिशेला तोंड करीस उभं आहे. कुत्र, चला कुत्राचे ना. मग काय म्हणतोय तो, 6 फूट पळालाच्या पुढे लिहायचंय. कुत्रा सध्या कोणत्या दिशेकडे तोंड करून उभा आहे पार. एकाचं उत्तर आलंय. शाबास. हा, परत काढा. घाई करायची नाही. नेमन काढा. चुकलं. तोंड मूळ ठिकाणापासूनच पाहणं पडेल ना. तो कुकडे बी तोंड करेन. आपल्याला कसं काय समजेल? सगळे उत्तर सांगा. अजून मी उत्तर डिक्लेअरच नाही केलंय. मी काढेन तेव्हा डिक्लेअर करेन, कारण मी थोडी तोंडी उत्तर काढणार आहे आणि मी याच्यातून उत्तर पाहत नाही. हा, चला आपण सोडून घेऊ त्याला.
झालं नाही? इकडे तिकडे तिकडे 2 जणी द्या, झालं नाही अजून? त्यांचं कुत्र धीरे पाहिजे. हा, जोरात पायडा त्या कुत्र्याला. एकदम आरामशीर. हा प्रश्न म्हणजे ट्रिकी आहे, आरामशीर. शाबास. चला, मूळ ठिकाण चला वाचू इथून. एक कुत्रा पूर्वेकडे 19 फूट पळत गेला. 19 फूट वाचा. त्याच्यानंतर उजवीकडे वळाला व किती गेला? 9. त्याच्यानंतर उजवीकडे परत 9 का? मग या 19 पेक्षा कमी घेतो. या 19 पेक्षा कमी घेतो. हा, चाल पुढे. डावीकडे किती? एकच जण बोलीन. फक्त डावीकडे वळाला. चल ठीक आहे, वळला. मी काय करतो मग आता या बांधचं चेंज करतो फक्त. वळला का? करेक्ट. डावीकडे वळाला. पुढे मग मी काय करतो, एक लाईन करून देतो इथे छोटी. हा, डावीकडे वळाला. त्याच्यानंतर इथून परत डावीकडे. ओके. हा, पुढे 12 फूट का? मग पुढे जाणं पडेल. हा, 12 फूट. त्याच्यानंतर डावीकडे 6 फूट. ठीक आहे, वरती 6 फूट. हा, डावीकडे 6 फूट. क्लिअर? संपला प्रश्न. हा, मग आता बघा. आता ही आकृती काढताना ज्याने अंतरांचं काय म्हणतोय, अंतरांचं तारतम्य बाळगलं, तर आता पाहायला गेलं तर आपण इथे. बरोबर का? मग ह्या ठिकाणापासून जर आपण असं पाहायला गेलं तर आपल्याला दिसते आग्नेय. पण आपल्याला मूळ ठिकाणापासून विचारलंय का त्याने? तो म्हणतो कुत्र्याचं तोंड वर. कुत्र्याचं तोंड वर म्हणजे, आणि असं असतात. क्लिअर? असं असतात म्हणजे बाणांवरून बी आपल्याला दिशा समजल्या पाहिजेत. या गणिताचं उत्तर आहे उत्तर. कोण चुकले असतील तर व्यवस्थित पहा. तुम्ही आकृती अशी काढली का? पहिले तर हे चेक करा. हे बघा, पहिले इकडे, मग खाली, मग लेफ्ट, मग परत लेफ्ट, परत लेफ्ट, आणि मग परत लेफ्ट. अशा पद्धतीने आकृती तुमची झाली आहे का? पहा. कॉन्सन्ट्रेशन लागेल. झालं? या गणिताचं उत्तर होतं उत्तर. चालायचं पुढे. चला, आता 20 क्रॉस झाले. म्हणजे आता असे प्रश्न येतील जे चुकण्याचेच चान्स आहेत. 99% चुकण्याचे चान्सेस आहेत तुमचे. तर प्रश्न थोडे हार्ड येतील. आता घ्या. कपिल सरळ पूर्वेकडे 5 मीटर गेला. कपिल सरळ पूर्वेकडे 5 मीटर गेला. नंतर उजवीकडे 90 अंश वळून, नंतर उजवीकडे 90 अंश वळून 12 मीटर गेला. 12 मीटर गेला. स्वल्पविराम. 90 अंश पुन्हा. स्वल्पविरामच्या पुढे काय लिहायचंय? 90 अंश पुन्हा उजवीकडे वळून.
15 मीटर गेला. मीटर गेला. स्लो चालू आहे ना. हा. व शेवटी पुन्हा उजवीकडे वळून 90 अंश व शेवटी पुन्हा उजवीकडे वळून 90 अंश मध्ये 22 मीटर गेला. 90 अंश मध्ये 22 मीटर गेला. तर मूळ स्थानापासून तो सध्या कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे. आता इथून आपण काय करणार आहे, त्याचे ऑप्शन सुद्धा लिहिणार आहे. त्यामुळे तुम्ही रिकामे थकण्यापेक्षा त्या ऑप्शन थ्रू जायचं आणि कसं जायचं ते मी सांगतो. पहा, आता पहिलं ऑप्शन कसं लिहायचं आपल्याला. वायव्येकडे, ऑप्शन पण लिहून घ्या. वायव्येकडे 200 मीटर अंतरावर, पण कसा लिहिलाय पहा, 200 मीटर अंतरावर. कसं लिहिलंय पहा, वायव्येकडे 200 अंडर रूट अंतरावर. पहिलं ऑप्शन लिहिलं. दुसरं लिहा, वायव्येकडे 325 मीटर अंतरावर. 325 पण कसं लिहायचा, अंडर रूट मध्ये. वायव्येकडे 325 मीटर अंतरावर. ईशान्येकडे 200 मीटर अंतरावर. ईशान्येकडे 200 मीटर अंतरावर. तू प्रश्न कुठे लिहितोय, उत्तर कुठे लिहितोय, कसं काय होईल. अरे बधीर भेजा, एवढी वही पडलीये, काय करशील, लोणचं टाकशील. प्रश्नामध्ये ऑप्शन टाकतोय आणि वाचशील कसं काय. म्हणजे तू शिकायला नाही आला, आडी पानं वाचायला आलाय. वाचत राह पानं आडी, काय टेन्शन घेऊ नको. पानं वाचणाऱ्यांचीच गरज आहे आम्हाला. 4 नंबर ऑप्शन, उत्तरेकडे 200 मीटर अंतरावर अंडर रूट मध्ये. उत्तरेकडे 200 मीटर अंतरावर अंडर रूट मध्ये. चला सोडवा. स्पेशल ऑप्शन लिहिले ना, व्हेरी गुड. प्रश्न वाचा, आकृती बनवा आणि आपल्याला जमतंय का पहा. काय झालं, मग सगळे वायव्य लिहून टाकले. शाबाश. पुढे बस, नाही तर मागे बस. सिंगल बसायला तुम्ही. इथं 30 सोडवत नाही. तिच्या जवळ बस. नंतर सांग बस. सुटला का पायल. किती रॉंग झालं. वायव्य 200 यायला पाहिजे. वायव्य 200 यायला पाहिजे. हा मग आता सांगतो काय झालं तर त्याच्यासाठीच तर. चला चला चला, सगळ्यांनी बोर्डवर पहा. शांतता.
काही कोणी मला सांगू नका, मी वाचून घेईन तू. कपिल सरळ पूर्वेकडे 5 मीटर गेला. मूळ कपिल सरळ पूर्वेकडे 5 मीटर गेला. करेक्ट आहे का? हा. नंतर उजवीकडे 90 अंश वळून 12 मीटर गेला. नंतर उजवीकडे 90 अंश वळून 12 मीटर गेला. मी सरळ घेतो हा, कारण मी तर सरळच राहतो ना, सरळ घेतो डायरेक्ट. पण किती रे? 12 मीटर. बाजू 1, बाजू 2 आणि हा कर्ण. आलं का? ही बाजू माहिती का आपल्याला? आपल्याला गणितात 5 मीटर दिलंय आणि इथून तर इथपर्यंत तो 90 अंश गेलाय, बरोबर का? त्याचं तोंड कोणत्या दिशेला असेल? कोणत्या दिशेला असेल? कोणत्या दिशेला असेल? व्यवस्थित पहा. हा, मी आताच काय बोलला की आता 99% चुकण्याचे चान्सेस आहे, दुसऱ्याच वाक्यात चुकण्याचे चान्सेस बनले. ऐका ऐका व्यवस्थित. आपण 90 अंशाचा टर्न मारला नाही का याच्या अगोदर? मारलाय की नाही? हा, मग तोंड कुठे राहत होत? मग तुम्ही असा विचार नको करा ना, तोही कडनं जरी येतोय तरी तोंड त्याचा खालीच राहील. अरे आपण शिकले नाही का 90 अंश फाकणं? 90 अंश आला मग आपण असे होत होते, मग मागे गरकी मारली असा, बरोबर आहे की नाही? त्याच्यानंतर तो जर असा असेल मागे फिरला म्हणजे त्याचा ऑटोमॅटिक तोंड उलटा. आता मी असं उभा आहे, तुम्हाला सांगितलं मागे फिरला म्हणजे आता माझं तोंड कोणत्या दिशेला आहे? आपण पाठ केलेली दिशा आहे. जर मागे फिरला म्हणजे डायरेक्ट तोंड कुठे होईल? आलं का? दुसऱ्या लाईन मध्ये त्याचं तोंड दक्षिणेकडे आलंय का सगळ्यांचं? पहा, 90 अंश वळून 12 मीटर गेला. हा 12 आपण आपल्या आकृतीत काढून घ्यायचा, कारण त्याने आपल्याला आता अंतर पण विचारलंय. हा, पुढे 90 अंश पुन्हा उजवीकडे वळून 15 मीटर गेला. 90 अंश पुन्हा उजवीकडे वळून 15 मीटर गेला. बरोबर का चूक? कारण आता डावीकडे गेलता मी. उजवीकडे 90 अंश म्हणतोय तो, उजवीकडे 90 अंश. पण किती? पण किती रे? किती? आता 15 कसा काढलाय पहा. आता ही जी रेष आहे, ही रेष ह्या 5 मीटर पेक्षा मोठी असेल. आता बघा ही 12 आहे ना, बरोबर का? मग याच्या अँगलला ही 12 झाली आणि मला किती पाहिजे? 15. मग मी काय करेन? थोडं दूर घेईन. कोणाकोणाला समजतोय मी बोलतोय ते? हा, एकदम म्हणजे डोक्यावर जातोय, डोक्यावर जातोय का? नाही रे, काही जात नाही. मी सांगतो, परत सांगतो, डोक्याला ताण घ्यायचा नाही जास्त. आपण असं करतोय आता की घुसतोय त्याच्यामुळे तो डोक्यावरून जातोय. आता पहिले सिंपल करून देतो मी, पहिले दिशा काढून घेतो. ही उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. आलं? चल वाच आता. मूळ ठिकाणापासून तो निघाला तो. आता कपिल सरळ पूर्वेकडे 5 मीटर गेला. हे 5चा आकडा आला. 90 अंश उजवीकडे इथे आला. पण तो असा येत असताना त्याने आपल्याला आकडा देऊन टाकला की तो 12 मीटर चालला, बरोबर का? कोणाला काही प्रॉब्लेम? त्याच्यानंतर परत उजवीकडे गेला 90 अंश. परत उजवीकडे गेला 90 अंश. तोंड तर त्याचं पश्चिमेलाच आहे, पण अंतर किती रे आता? 15. सर मग हे 12 हे 15 गणित सांगताय तसं जायचं. मग आता एवढं तर आपल्याला समजलं की हे अंतर ह्या पॅरलर असतं इथपर्यंत 12, आपल्याला 15 पाहिजे. तर ह्या लाईन पेक्षा ही लाईन मोठी पाहिजे, बरोबर आहे की नाही? आला 15. व शेवटी पुन्हा उजवीकडे वळून 90 अंशामध्ये 22 मीटर गेला. परत उजवीकडे 90 अंशामध्ये किती रे? आता 22 ची लाईन या 15च्या लाईन पेक्षा मोठी, म्हणजेच तो वरती टच होईल. हे 22 रे. आलं का?
हा पुढे तर मूळच्या स्थानापासून तो सध्या कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे. मूळच्या स्थानापासून तो कोणत्या दिशेला व कोणत्या अंतरावर आहे. मग आता मी जी ते जोडली ना 22 ला, त्याने काय केलंय तो असा क्रॉस केलाय. कोणाकोणाला समजतंय पहा बरं. आपण काय केलं, ही जी आकृती काढली ही चुकीची काढली. नाही समजा ते परत पहिल्यापासून कारण तो प्रश्न बी माझ्या आता लक्षात आला की काय. पहिले पूर्वेकडे गेला 5, पूर्वेकडे किती गेला, त्याच्यानंतर उजवीकडे 90 अंश मग आपण इथे गेले, बरोबर का. हो किती, इथपर्यंत बरोबर आहे. इथपर्यंत बरोबर आहे सगळ्यांचं. बंद करीस चालू करे, टाइम जास्त झाला.